नमस्कार. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी अंकिता संजय शेळके आपणा सर्व दर्शकांचे SVC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आम्ही वरुडपासून 8 किलोमीटर असलेले श्री कपिलेश्वर देवस्थान येथे आलेलो आहोत. श्री कपिलेश्वर देवस्थान याची संपूर्ण माहिती जाणून घेत आहे आमच्या प्रतिनिधी. तर चला बघूया श्री कपिलेश्वर देवस्थान. गव्हाणकुंड हे खूप प्राचीन मंदिर आहे. इथे लाखो भाविक भक्ती श्रावण सोमवार असो किंवा शनिवार असो इथे दर्शनाला येतात. श्री कपिलेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे. इथे भाविक भक्तांची नेहमी गर्दी असतात. तर या निसर्गरम्य क्षेत्रांची माहिती तुम्ही अवश्य जाणून घ्या. आज आपण वरुड तालुक्यातील निसर्गरम्य गव्हाणकुंड कपिलेश्वर देवस्थान येथे आलेलो आहोत. कपिलेश्वर देवस्थान हे महादेवांचे गुफा म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अगदी प्राचीन काळापासून स्थापन झालेलं मंदिर आहे. या मंदिरांचे पुजारी श्री मदन गोपालजी गिरी यांच्यापासून आज आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. SVC न्यूजमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. तर काका, या गुफेचे स्थानिक नाव काय आहे? कपिलेश्वर देवस्थान म्हणतात त्याला. हे गव्हाणकुंडमध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे हे पूर्ण बंद होतं पहिले. मंदिरासमोर कुंड आहे. कुंडाच्या समोर म्हणजे असं स्वप्नात आलं लक्ष्मणराव पाटील कोहळे यांच्या स्वप्नात आलेलं मंदिर. ते सकाळी आले इथे पाहिले तर काही मित्र घेऊन आले आणि हे पूर्ण ढिगारा होता इथे, म्हणजे माती पूर्ण. तर हे उकर वाकर करून त्यांनी हे मंदिर पाहिलं. ते स्वयंभू मंदिर त्यांना पूर्णपणे असं दिसलं. ह्या मंदिरात म्हणजे 5 फण्याचं नाग, 10 फण्याचा नाग, पिंड आणि हे कुंड आहे एक, याला अमृत कुंड म्हणतात. हे पिंड हे सगळं नैसर्गिक आहे. पुन्हा इथे पाणी असं म्हणजे पहिले दुधासारखं पडत होतं, आता पाणी पडतात. पुन्हा इथे इकडे हे एक गुफा आहे. इथे पण शिवलिंग आहे, स्वयंभू आहे, शंकराची मूर्ती आहे आणि हे 30 किलोमीटर सालबर्डीपर्यंत भुयार आहे. इथून काही 20 बकऱ्या सोडल्या तर एक बकरी सालबर्डीपर्यंत पोहोचली, अशी इतकी आखी. या गुफेची रचना कशा प्रकारे केली आहे? इथे कपिलेश्वराची म्हणजे स्वतः राहिले ते इथं, म्हणून हे स्वयंभू त्यांच्या हातूनच झाले समजा हे कपिलेश्वर मंदिर म्हणून. या काका, गृहेत पाणी झरा किंवा कुंड आहे का? हा कुंड आहे ना, अमृत कुंड आहे ते. झरे पण आहे न. हे स्वयंभू पाणी दिसते तुम्हाला पिंडीवरून येणारं, हे भुयारातून येते, नैसर्गिक आहे. आपल्या या मंदिरांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत? पूर्ण जे अगदी प्राचीन काळापासून झालेले आतापर्यंत काय प्रवास आहे म्हणजे ते सांगा. हे कमीत कमी 200 ते 300 वर्षापासून मंदिर आहे. स्थापन झालेल्या त्या 7 कुंडाची महत्त्व काय आहे? हा पहिला कुंड म्हणजे म्हैस कुंड. इथे म्हैशी बसतात म्हणून याला म्हैस कुंड म्हणतात. दुसरा कुंड म्हणजे बैलकुंड. इथं बैल पोहणी देता येतात तिथं, म्हणून याला बैलकुंडात म्हणतात. पुन्हा ह्या कुंडाला त्रिवेणी संगम आहे. एक मंदिरातलं पाणी आणि एक सीतेची नाणी म्हणून आहे इथे, आणि हे नदी पात्राचं पाणी, म्हणून याला त्रिवेणी संगम म्हणतात याला. हा वरचा कुंड म्हणजे एक तिसरा माणूसकुंड. इथं माणसं पोहतात म्हणून याला माणूसकुंड म्हणतात. त्याच्यावरचं विहीरकुंड आहे, विहिरीसारखा खोल आहे, कपारे आहे त्याला आणि भरपूर खोल आहे तो, म्हणून त्याला विहीरकुंड म्हणतात. त्याच्या पुलाच्या खालचा एक छोटासा कुंड आहे, त्याला पाखरकुंड म्हणतात. तिथे पाखरं किलबिल करतात म्हणून त्याला पाखरकुंड म्हणतात. त्याच्यावरचं एक ताबूत कुंड आहे, तिथे मोहरमचे ताबूत विसर्जित करतात म्हणून त्याला ताबूत कुंड म्हणते.
त्याच्यावरचं एक भिंतीच्या वरचं एक कुंड होता, आता बंद झाला तो. त्याला तिथे स्त्रिया मुली आंघोळ करत होत्या म्हणून त्याला अप्सरा कुंड म्हणत होते. असे हे 7 कुंड आहे. काका, या निसर्गरम्य परिसराला गव्हाण कुंड नाव का पडले? इथे गव्हाणीसारखे कुंड आहे म्हणून याला गव्हाण कुंड म्हणतात. त्रिवेणी संगम पण आहे इथे. या गृहेत स्वयंभू आहे का? हा, स्वयंभू आहे ना. स्वयंभू म्हणजे आपण पाहून आलो तिथून, हो हो. तिथे पूर्ण म्हणजे नैसर्गिक आहे. पूर्ण पिंडा वगैरे कोणी बसवलेलं नाही आहे. हां. हे आधी स्वयंभू आहे. या गुफेची लांबी अंदाजे किती असू शकते? कमीत कमी 30 किलोमीटर सालबर्डीपर्यंत आहे. या गुफेचा शोध कधी आणि कोणी लावला? हा गुफेचा शोध कमीत कमी 300 वर्षे झाले. येथील लक्ष्मणराव कोवळे पाटील यांच्या स्वप्नात आलेले होते. म्हणजे हे स्वयंभूत मंदिर त्यांना दिसलं. मग या मंदिरामध्ये दरवर्षी अंदाजे किती पर्यटक किंवा भाविक येत असतात? इथे दूरदूरून म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील लोक येतात, पुन्हा MP चे लोक येतात, दूरदूरून लोक येते. या आपल्या परिसरातले तर पूर्ण लोक येतात. इथे श्रावण महिन्यात भरपूर मोठी यात्रा असते. 1 महिना म्हणजे पूर्ण यात्रा चालते. कमीत कमी लाखो लोक तर त्या यात्रेलाच असते. श्रावण महिन्यात 4 सोमवार 5 सोमवार असते, त्यावेळेस भरपूर लोक येतात. आणि शिवरात्रीला पण मोठा उत्सव असते. इथं 7 दिवस सप्ताह असते. रामनवमीला पण कार्यक्रम असते, दत्त जयंतीला कार्यक्रम असते. मोठमोठे उत्सव होतात इथे. गुहेत चमत्कार घडण्याचे कधी ऐकायला मिळतात का? हो, इथे कधी कधी म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत साप असे दिसतात की ज्यांना दर्शन व्हायचं आहे त्यांना मिळतात. छोटे मिळतात, कधी कधी मोठे, तर इथे चालूच असतात. हे गुहेशी संबंधित कोणते व्रत किंवा नवस प्रचलित आहे का? इथे म्हणजे श्रावण महिन्यात सोमवार प्रचलितच आहे. इथे शिवाचा आहे म्हणजे सोमवार आहेच. सोमवारी इथे सोमवार उजळण्याचे असे वगैरे म्हणजे यात्राच असते. तर इथं कार्यक्रम चालूच राहते. सोमवारचे नवस पण होते ना इथे. कोणाला ज्याला जे पाहिजे ते मिळते म्हणूनच लोक येतात इथे. गुहेत महादेवाची स्थापना आहे का? इथे तर सगळं नैसर्गिक आहे. अशी स्थापना म्हणून कोणी केलेली नाही आहे. पूर्ण जे मंदिर आहे आतमधलं पूर्ण हे नैसर्गिक आहे. गृहीच्या संवर्धनाविषयी कोणकोणती कामे सुरू आहे इथे? इथे पहिले म्हणजे 2 हे सभागृह झाले आहे. हो. जिल्हा परिषदमधून झाले आहे. आता पर्यटनमधून चालू आहे कामे. 5 कोटीचं काम आलेलं आहे. पहिले काही लाखो रुपयाचे काम म्हणजे 10-10 लाखाचे काम होतं, ते आता कोटीनं काम येते. आता ब मध्ये आता त्यावर अनेक भक्तजन मंडळी या मंदिरामध्ये येतात, त्यांची काय श्रद्धा आहेत? हे महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यानं आपला हिंदू समाज पूर्णपणे इथे येते आणि मुस्लिम पण येते. तिथं कोणी असो जातीबंधन नाही आहे महत्त्वाचं. या मंदिरामध्ये कोणते धार्मिक विधी किंवा पूजा केली जातात? इथं शंकराचे कोणतेही पूजास्थान म्हटलं की इथे शिवाचे अभिषेक वगैरे चालूच असतात. सोमवारी आम्ही अभिषेक हमेशा चालू राहते आणि लोक पण येतात, अभिषेक करतात. कोणी कालसर्पाची पूजा करतात, कोणी सर्पदोषाची पूजा करतात. इकडे दसऱ्याचे कार्यक्रम चालूच असतात. शिवरात्रीत पण इथे कार्यक्रम चालूच राहते. शिवपुराण, महापुराण. आज आपण आलेलो होतो वरुड तालुक्यातील निसर्गरम्य गव्हाणकुंड कपिलेश्वर देवस्थान येथे. तर या मंदिरातील पुजारींनी आपल्या SVC न्यूज सोबत संवाद साधला आणि त्यांनी या मंदिराविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. या अतिप्राचीन मंदिराविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. SVC न्यूज